फेयर बॉल का डिसीजन यहाँ से आपको आता हुआ जरूर नजर आएगा। हल्का सा बैंड हुए थे, उसी की वजह से अगर आप लीगली देखें तो ये ओवर द वेस्ट के नीचे वाली बॉल हो सकती थी और उसी वजह से यहाँ से आपको फेयर बॉल का डिसीजन आता हुआ जरूर नजर आएगा। शुरुआत यहाँ से 4 रन के साथ हो चुकी है। ये भी फुल टॉस है ऑन साइड पर, ऊंचाई ज्यादा ताकत पड़ गई कम, खराब गेंद थी लेकिन बड़ी मछली यहाँ से चाली में आएगी। अंपायर का नो बॉल का डिसीजन, पल की खुशी पल में गम में पलट गई है टीम दामद के लिए, क्योंकि स्क्वायर लेग अंपायर ने कहा इट इज ओवर द वेस्ट एंड दैट्स व्हाई इट इज अ नो बॉल। 1+1 के 2 रन यहां से आपको मिलते हुए जरूर नजर आएंगे। अंपायर ने थर्ड अंपायर को रेफर किया है, बिल्कुल यहां से फिर एक बार हम चेक करेंगे और आपको डिसीजन बताएंगे। नो बॉल, यस नो बॉल का डिसीजन यहां से आपको जरूर आता हुआ नजर आएगा। ओवर द वेस्ट बिल्कुल थी, ऑलमोस्ट स्टमक के ऊपर ये गेंद डायरेक्ट जा रही थी, उससे की वजह से यहां से नो बॉल ये डिसीजन आप तक जरूर पहुंचाया जाएगा। दो रन यहां से आते हुए नजर आएंगे 1+1 के तौर पर। टीम का टोटल यहां से 6 रन। स्कोर कार्ड पर अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, यानी फ्रीट वाली ये बॉल है बल्लेबाज के लिए। फ्रीट वाली ये गेंद थी, बड़ा हिट लगाना चाहते थे लेकिन रफ्तार के साथ आपको गेंद की पिचिंग नजर आएगी। टप्पा खाने के बाद पलक छपकती गेंद जा चुकी है विकेट कीपर के दस्तारों में और यहां से एक डॉट डिलीवरी मैदान के अंदर आएगी। क्राउड आप देख सकती है, क्या कमाल का क्राउड आपको आज की रात में इस वाकस ट्रॉफी में नजर आएगा, क्योंकि ये ट्रॉफी उतनी दमदार शानदार है। अपील यहां से की जरूर गई है, एकदम यॉर्क लेंथ वाली ये बॉल आपको नजर आएगी। बैट के नीचे गेंद की पिचिंग हुई थी और टॉट गेंद की समाप्ति आपको यहां से जरूर होते हुए नजर आएगी। अच्छी शुरुआत की है गेंदबाज मुजक्किर, इनकी तारीफ हमें जरूर करनी पड़ेगी। 3 गेंदों में 3 अगर विकेट आती है तो इनाम जरूर था, लेकिन अब वो नहीं हो सकता। गेंद गई है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। इस पारी का दूसरा चौवा 4 रन। कमाल की बल्लेबाजी आज से संदेश के साथ साथ रोहन भी अपने बल्लेबाजी का जादू दिखा रही है। ये भी ऑफ टैकर बॉल थी, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज। ये सिचुएशन आपको नजर आएगी। अतिरिक्त उछाल बल्लेबाज के लिए थोड़ा सा दिक्कत पैदा करता हुआ नजर आया और उसी की वजह से ये टॉट गेंद जो आपको मैदान के अंदर डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। तामत टीम करजत तहसील में काफ़ी अच्छी टीम मानी जाती है और अगर जय भैरवनाथ वरई टीम की बात करें तो वो भी टीम उतनी ही मजबूत।
अक्रॉस द लाइन गए हैं मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स इनकी स्टाइल में गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री के बाहर आएगा मस्तक पे दस्तक देने वाला 4 रन। इसी 4 के साथ P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। बल्लेबाजी का न्योता कबूलने के बाद जय भैरवनाथ वरई टीम का टोटल बना स्कोर कार्ड पर 14 रन विदाउट लॉस। 14 रन बने हैं बगैर नुकसान स्कोर कार्ड पर। अच्छी शुरुआत हम कह सकती है। पिछले मैच में हमने देखा था सर कि 22 का पीछा कर रहा था और ऑलमोस्ट 1.5 ओवर के अंदर उस मुकाबले को ख़त्म किया गया था टीम स्वर्गीय नवनाथ स्मृति पिंपोली के माध्यम से। और क्या कमाल की जीत उनको मिली। लेकिन उसके बाद और मैदान के अंदर संदेश आपको बैटिंग करते हुए नजर आएंगे और संदेश के लिए इनाम आ चुका है। सम्माननीय कैलाश वैखेरे साहब इनकी तरफ से अगर 50 पूरे होते हैं 11,000 का इनाम यहां से संदेश को दिया जाएगा। कैलाश वैखेरे साहब जिन्होंने इनामों की बरसात की है, अगर 50 होती है संदेश की तो उनको 11,000 रोकड़ा यहां से दिए जाएंगे। फायर ग्रुप दामत इनकी तरफ से कोई भी गेंदबाज अगर विकेटों की हैट्रिक लेता है तो उनको 1,000 का इनाम यहां से बिल्कुल दिया जाएगा। साथ आपको गेंदबाजी मार्ग के ऊपर आते हुए नजर आएंगे। पीडू की सेकंड पावर प्ले दूसरी ओवर की भागदौड़ को यहां से संभाला जाएगा। 3 खिलाड़ी आपको 30 सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए नजर आएंगे। बल्लेबाजों के लिए सुनहरा अवसर, यहां से भी आप रनों को एक्सेलरेट कर सकती है। चलिए स्पीड अप करना, हमने टाइम लगाया है। 9:31 पर पहली गेंद गिरी थी। मैदान के अंदर गेंद देनी है। 8 मिनट हो चुके हैं। 8 मिनट आपने एक ओवर के लिए अभी तक लिए है। 20 मिनट के अंदर अगर 4 ओवर कंप्लीट नहीं होती तो आपको कंपलसरी एक प्लेयर 30 सर्कल के अंदर आखिरी ओवर में लेना पड़ेगा एंड दैट इज द स्ट्रिक्ट रूल फॉर एवरी टीम। तो आपको भी उस नियम का पालन करना पड़ेगा। साथ आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। संदेश जिनका कैच लिया था लेकिन अफसोस वो नो बॉल थी, उसी की वजह से एक जीवन दान संदेश को मिला और उस जीवन दान का उनको यहाँ से फायदा उठाना पड़ेगा। फिर आप टाइम पास कर रहे हैं। मैंने बताया 9 मिनट हो चुके हैं। 20 मिनट 4 ओवर, ये भी ध्यान रखिए। चलिए साथ आएंगे बॉलिंग मार्क पर। शुरुआत की जाएगी ओवर नंबर 2 की अंपायर के राइट हैंड साइड से। पहली गेंद हवा की रफ्तार के साथ पल्ला घूमा लेकिन कहीं पे निगाह और कहीं पे निशाना। ये सिचुएशन आपको नजर आएगी। लगी तो छगी पर छगी नहीं लगी, ऐसा हम बिल्कुल कह सकते हैं। डॉट बॉल। आमचे सन्माननीय धर्मादादा शेळके साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। इस बार अटैक किया जाएगा कवर के ऊपर से। लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत ये ऑफ ड्राइव जो देकर जाएगा 4 रन। इन्हीं 4 के साथ रनों को मिलेगी रफ्तार। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 18 रन बने जरूर है। यहां से थर्ड मैन की तरफ स्लाइस कर दिया बॉल को। 3 खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा लेकिन फील्डर और गेंद की रेस में जीत होगी गेंद की। थर्ड मैन बाउंड्री के बाहर। बैक टू बैक 4 रन।
से इन्हीं 4 के साथ फिर एक बार रनों को मिलेगी रफ्तार। डबल दूरी यानी 22 का आंकड़ा आपको यहां से स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ जरूर नजर आएगा। रवि कांबरी साहब इनकी तरफ से अगर चौवों की हैट्रिक होती है तो बल्लेबाज संदेश के लिए 500 का इनाम यहां से जरूर दिया जाएगा। रन बरस रही है 7 के ऊपर, यहां से हल्ला बोल किया है संदेश ने। इस बार भी अटैक किया जरूर, लेकिन खिलाड़ी है वहां पर सिलिमडॉन। फील्डर के हाथ में गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी और एक डॉट गेंद की यहां से समाप्ति हो चुकी है। डॉट 4-4 डॉट, ये आपको इस ओवर में यहां से इक्वेशन जरूर नजर आएगा। सेकंड पावर प्ले अभी भी अब 2 गेंदें इस ओवर में बची है। स्क्वायर कट करने की कोशिश इस बार भी की जाएगी, इस बार भी कनेक्शन नहीं है। देखिए एज एन बैटर प्रॉपर टाइमिंग होना बहुत जरूरी है। आप जब मैदान के बाहर होते हैं तो आपकी प्रैक्टिस अच्छी होनी चाहिए, क्योंकि प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, ये हमेशा कहा जाता है और अच्छी प्रैक्टिस आपको हमेशा सफलता दिलाती है। रिवर्स स्वीप किया, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, ना लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती, ये हमेशा कहा जाता है। लेकिन यहां से नो मैन स्टैंड, गेंद आपको टिप्पा खाते हुए नजर आएगी। 2 रन मैदान के अंदर यहां से पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 रनों के साथ ओवर नंबर 2 का होगा खात्मा। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर विदाउट लॉस 24 रन। आणि नुकतंच आपण बघू शकतो याच दरम्यान भरपूर साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे। आपण पाहतोय थेट अगदी माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित हा वाकर चषक 2025 ची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेची चर्चा होते आहे आणि या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र पाहुण्यांची उपस्थिती होत असताना आपल्याला बघायला भेटेल। माननीय श्री शांताराम दादा जोशी असतील, तदनंतर प्रकाशदादा जोगले असतील, तदनंतर आपण बघाल आदरणीय आमचे दीपक दादा मिनमिने असतील, हरिश्चंद्र दादा मिनमिने असतील, तदनंतर सन्माननीय आदरणीय आमचे हरचंद दादा करडे असतील, तदनंतर अजय दादा मिनमिने असतील, या सर्व व्यक्तिमत्वांची मात्र या दरम्यान उपस्थिती होती आहे। सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत। ओ टू द कॉम्बॉक्स। देखिए मैदान के अंदर 2 ओवर पूरे हो चुके हैं और आपने 2 ओवर के लिए अब तक 13 मिनट का समय लिया है। 13 मिनट फॉर 2 ओवर्स, यानी अब आपको 2 ओवर 7 मिनट के अंदर कंप्लीट करने कंपलसरी, वरना आपको एक खिलाड़ी आखिरी ओवर में 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा, इस बात का भी ध्यान रखिए। चलिए तीसरी ओवर की शुरुआत की जाएगी। बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज अफजल आपको यहां से आते हुए नजर आएंगे। अंपायर की लेफ्ट हैंड साइड यानी राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यहां से जरूर इस्तेमाल किया जाएगा। इस बार भी शफल हुए जरूर थे, कनेक्शन इस बार भी नहीं है। देखिए थोड़ी सी अलग स्टाइल आपको यहां से बल्लेबाजों की नजर आएगी, लेकिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी अभी भी मैदान पर यह प्लस पॉइंट हो सकता है टीम जय भैरवनाथ वरई के लिए। अच्छा कॉम्बिनेशन है लेफ्टी राइटी, ये कॉम्बिनेशन जैसा इंटरनेशनल क्रिकेट में हम देखते हैं वैसा ही कॉम्बिनेशन टीम जय भैरवनाथ वरई का नजर आएगा। लेकिन इस जोड़ी को तोड़ना पड़ेगा अगर आपको रनों की गति को कम करना है तो विकेट बहुत जरूरी है। इस बार भी कमाल की गेंद थी बैकवर्ड रीजर में, ये गेंद मैदान के बाहर। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और यहाँ पे मिलेंगे 4 रन। इस बार भी अटैक करने की यहां से कोशिश की जाएगी। शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी थे, रनआउट का मौका, लेकिन आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से सिंगल चुराया। 1 रन मैदान के अंदर जरूर चुराया जाएगा। स्कोर क्या हो
एक रन यहां से आपको आता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या बनेगी 29 यानी 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, फूल किया गेंद को, गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर। ये दिल मांगे मोर और यहां पे आएगा 4 रन। राजेंद्र वैखरेचं योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान। नवनाथ माली, निशान बागडे, धीरज घोसालकरची मेहनत। इस बार की बढ़िया डिलीवरी आपको नजर आएगी आउटसाइड द ऑफ स्टंप। केन को छोड़ा यहां से संदेश ने। देखिए भगवान का साथ आपको मिले ना मिले, लेकिन आपके कर्म आपको हमेशा आगे ले जाती है। भगवान से ज्यादा आपके कर्मों पर आपको भरोसा करना है। वाइड आपको मिले ना मिले, लेकिन आपके बल्ले से रन आ रही है तो आपकी बल्लेबाजी पर विश्वास आपको यहां से जरूर रखना पड़ेगा। इस बार अंपायर की तरफ यहां से अपील जरूर कर रही है और डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। 3 ओव्हर का खेल हुआ है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 33 यानी 33 रन। बघा याच दरम्यान आपण पाहतो एक मोठी स्पर्धा जी मात्र आपल्या भेटीला येते दिनांक 7, 8, 9 आणि 10 मार्च रोजी, अर्थातच दोस्ती चषक 2025 चं आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दुर्वा 11 सावळे, स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि रुद्राणी 11 यांच्या माध्यमातून मात्र 7 ते 10 मार्च 2025 दोस्ती चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000, तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 हे पारितोषिक मात्र दिलं जाईल। प्रवेश फी असेल 13,500 रुपये। मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी कूलर या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातील। आणि या मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV देखील त्या स्पर्धेमध्ये दिली जाईल। आणि या नरेश दादा मिरमिणे यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा मात्र ऑर्गनाईज करण्यात येणार आहे। दोस्ती चषक 2025 सावळेच्या मैदानावरती। आणि जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आयोजक गणेश दादा मोडक आणि नरेश दादा मिरमिणे यांच्याशी मात्र आपण संपर्क करा। संभाजी पथारे सर यांच्याशी देखील मात्र आपण या स्पर्धेसाठी नक्कीच संपर्क करू शकता। चलिए मैदान के अंदर चलेंगे, ओवर नंबर 4 की शुरुआत की जाएगी। यहां से देखिए फिर एक बार केन को छोड़ा, लेकिन आईसीसी का लॉ नंबर 22 जो हमें बताएगा कि आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन की बॉल, अंपायर कहेंगे इट इज डेफिनेटली अ वाइड, और वाइड के साथ यहां से टोटल होगा इंक्रीज। 34 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। 5 ओवर की मैच कम से कम 55 से 60 रन तक अगर पहुंचती है टीम जय भैरवनाथ वरई तो एक बड़ा टोटल खड़ा हो सकता है। इस बार भी अटैक कर रही है, फुलर लेंथ वाली डिलीवरी, टप्पा खाने के बाद आपको गेंद में अतिरिक्त उछाल नजर आएगा। अनएक्सपेक्टेड बाउंस यहां से पिच में आपको नजर आएगा। कभी गेंद नीचे रह रही है, कभी गेंद ज्यादा उछल रही है, और बल्लेबाजों के लिए थोड़ी सी डिफिकल्टीज आपको नजर आएंगी। इस बार अक्रॉस द लाइन गई है, जगह बनाई, शॉट को अटेम्प्ट किया, ऑन साइड पर कमाल का स्ट्रोक, फाइन लेग बाउंड्री के बाहर, करारा वार नंबर 4। निशान बागडे, धीरज घोसालकरची मेहनत, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार। थैंक यू डीसी। आणि या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय मुंबई बिंजोड मध्ये आर्या एंटरप्राइजेस मिरचोली कर्जत, त्याच्याच बरोबरीने हिंदवे एंटरप्राइजेस चोची कर्जत आणि बाजीराव सरकार कोशाळे या नावाने मात्र अड्ड्यात धुमाकूळ घालणारा अर्थातच मंगेश शेठ पवार आणि रुपेश उर्फ सोनू शेठ कदम यांचा पब्लिक किंग अर्थातच साम्राज्य हा बैल
ज्याची मात्र एंट्री या ठिकाणी आता आपल्याला काही क्षणांमध्ये होताना नक्कीच पाहायला मिळेल. मुंबई बिनजोडमध्ये नक्कीच साम्राज्य या बैलाने फार नाव कमवलं आहे आणि त्याचं आगमन मात्र अगदी काही क्षणांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळेल. सिंगल रन आपको मैदान के अंदर आते हुए नजर आएगी. इससे एक के साथ टोटल होगा इंक्रीज. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 39 यानी 39 रन यहां से आते हुए नजर आएंगे. अभी भी प्लस पॉइंट यही है सर कि सलामी बल्लेबाजों की जोड़ी मौजूद है. ये जोड़ी का जोड़ अंबुजा सीमेंट से भी स्ट्रॉन्ग है, कभी टूटता नहीं है. और जय भैरवनाथ वरई ने बताया ये जोड़ी कमाल, ये जोड़ी धमाल है. और क्या कमाल का खेल आपको अब तक मैदान के अंदर नजर आएगा. देखिए अभी तक स्कोर यहां से इंक्रीज हुआ नहीं है, हल्का सा कमबैक किया. शुरुआती 2 में 24 बने थे, उसके बाद कमबैक हुआ. यहां से एलबीडब्ल्यू की लाउड अपील की जाएगी, लेकिन एक रन यहां से मैदान के अंदर जरूर चुराया गया है. सिंगल डबल से टीम के टोटल को आगे ले जाने की कोशिश. बूंद बूंद से समंदर बनता है और यहां से सिंगल डबल से रनों का समुंदर बनाने का प्रयास कर रही है जय भैरवनाथ वरई की टीम. 40 रन बने स्कोर कार्ड पर. आखिरी गेंद आपको इस ओवर में यहां से जरूर बचती हुई नजर आएगी. लास्ट बॉल इन दिस ओवर. बड़ा हिट लगाना चाहते हैं, यहां से आपको डॉट गेंद डिलीवर होती हुई नजर आएगी. इसी डॉट गेंद के साथ ओवर नंबर 4 का वार होगा पूरा. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर बगैर नुकसान 40 रन. अंपायर 23 मिनट्स उन्होंने लिए 4 ओवर के लिए. 4 ओवर के लिए 23 मिनट्स मतलब एक खिलाड़ी आपको कंपलसरी 30 यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ेगा. और ये ऑर्गेनाइजर्स ने हमें बताया है. ऑर्गेनाइजर्स ने हमें बताया भले ही वो जो बॉल गया था उसके लिए 2 मिनट भी अगर हम छोड़ दें तो भी 21 मिनट तो होते ही है. 23 मिनट 4 ओवर के लिए मैंने पहले ही कहा था टाइम की वार्निंग है और उसी वजह से आपको अब कंपलसरी एक एक्स्ट्रा खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ेगा. चलिए मुजक्कर आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगी. आखिरी ओवर की यहां से आपको पहली पारी में शुरुआत होती हुई नजर आएंगी. गेंदबाज होंगे तैयार. एलबीडब्ल्यू की लाउड अपील की है, बड़ा हिट लगाना चाहती है. अपील में उत्साह भरपूर. तो ऑस्ट्रेलियन स्टाइल में जैसे अपील होती है वैसे यहां से अपील की गई. बट अंपायर इज नॉट इंटरेस्टेड इन द अपील एंड दैट्स व्हाई द बैटर इज सेफ. ऐसा हम बिल्कुल कह सकते हैं. सुरक्षित तौर पर बल्लेबाज है. संदेश आप एज एन ओपनर के तौर पर आए थे. टीम जय भैरवनाथ वरई का सबसे खतरनाक बल्लेबाज संदेश, और संदेश को अब काम करना पड़ेगा विशेष, तभी उनकी टीम आगे जा सकती है इस मैच में. इस बार देखिए यू मिस आई विल डेफिनेटली हिट, ये बताया जाएगा. मुजक्कर ने किया है संदेश की डंडी को कुल और गेंदबाज भाई बनेंगे पावरफुल. बल्लेबाज की 32 गोल. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात.
बड़ा विकेट यहां से आपको पवेलियन में वापस जाता हुआ नजर आएगा। संदेश की बारी का खात्मा हो चुका है। नंबर 3 पर न्यू बैटर क्षितिज आपको मैदान के अंदर यहां से इन होते हुए जरूर नजर आएंगे। गेंदबाज फिर एक बार मुजक्कर तैयार। इस बार भी डंडीगुल, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। मुजक्कर ने बताया यू विल मिस, आई विल डेफिनेटली हिट। सेकंड विकेट डाउन। चषक त्याचा हाय फेमस, त्याचा हाय फेमस, चषक त्याचा हाय फेमस. त्याला रुणातीत यायला उंच सजलंय गावदेव मैदान वाकस. गावदेव मैदान टॉस कोणच जातो त्यांना बोलून घे. वाकस आणि धामोटे अमरजीत संघाचे कर्णधार. तर नक्कीच आपण इथे पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. थेट आपण बघू शकाल वाकस 11 ए विपक्षात आपल्याला बघायला भेटते ते म्हणजेच अमरजीत धामोते हा संघ बघायला भेटतोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. टॉस केला जाईल लवकर. याचा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करतोय. दौड़ गेंद मैदान के अंदर डिलीवर्ड हो चुकी है। 4 गेंदें अब तक इस ओवर में हुई है, एक भी रन नहीं दिया गया। 2 विकेट हासिल किए। मुजक्कर की कमाल की गेंदबाजी है। इस बार भी फुल टॉस गेंद थी। ये देखिए, ये अंपायर का नो बॉल का इशारा, इसे कहते हैं सोने पे सुहागा। बिना दसरा बिना दिवाली का बोनस मिलेंगे यहां से 1+4 5 रन। घेऊया चेंडू बळीच्या डावामध्ये, सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये। 4 रन यहां से मिलेंगे और टीम की रन संख्या बनेगी 5 मिलेंगे और टीम की रन संख्या बनेगी 45 रन। स्कोर कार्ड पर हमने तारीफ की थी मुजक्कर की, लेकिन कभी कभार तारीफ की नजर भी लगती है। इस बार ये क्या हिट विकेट, यहां से हो जाएंगे बल्लेबाज। हिट विकेट के तौर पर अंपायर अंपायर फ्रीड बॉल थी, हाँ वाइड है, उसी की वजह से ये वाइड के तौर पर आपको रन यहां से जरूर देखने को मिलेगा। चलिए, फ्रीड की बॉल थी। आपने 2022 में अगर वर्ल्ड T20I का मैच देखा होगा इंडिया पाकिस्तान का, तो विराट कोहली भी फ्रीड की बॉल पर स्टंप हुए थे, लेकिन फिर भी उन्होंने 3 रन भागे थे और वो अलाउड हुए थे क्योंकि वो लीगल है। उसी की वजह से यहाँ पे आपको रिस्पेक्ट करना पड़ेगा। ये वाइट बॉल है, रन यहाँ से मिलेगा। बेल्स फ्रीड बॉल थी, उसी की वजह से वो रन मिलेगा वाइट बॉल का, और फ्लीड यहाँ से कंटिन्यू रहेगी। यस अंपायर बेल्स। सामना थांबवायचा पंच।
आणि या ठिकाणी मात्र आता आपल्याला एंट्री होताना नक्कीच पाहायला मिळणार आहे, ज्याची अर्थातच आपण सगळे आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो. तो मुंबई बिनजोडचा बादशाह अर्थातच साम्राज्य बैल, ज्याचं आगमन मात्र या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळेल. मुंबई बिनजोडमध्ये ज्याने मात्र बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव कमवलंय, आर्या एंटरप्राइजेस मिरचोली कर्जत, हिंदवे एंटरप्राइजेस चोची कर्जत, बाजीराव सरकार कोशाळे या नावाने अड्ड्यात धुमाकूळ घालणारा मंगेश शेठ पवार, रुपेश उर्फ सोनू शेठ कदम यांचा पब्लिक किंग साम्राज्य, ज्याचं आगमन मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली जाईल. मुंबई बिनजोडचा बादशाह, ज्याने बैलगाडा क्षेत्रात स्वतःचं नाव मात्र अटके पार नेऊन ठेवलंय, असा मंगेश शेठ पवार आणि सोनू शेठ कदम यांचा साम्राज्य, ज्याचं आगमन मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत त्या ठिकाणी ती सगळी मंडळी जी आहेत ती मात्र या ठिकाणी मंचाच्या दिशेने येत आहेत. बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये बैलगाडा ज्याचा नाद मात्र कोणीच करू शकत नाही आणि त्या बैलगाडाची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतीये. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत. नाही या ठिकाणी आगमन होत आहे अर्थातच मुंबई बिनजोडचा बादशाह मंगेश शेठ आणि सोनू शेठ कदम यांचा साम्राज्य. या बैलाचं आगमन मात्र या वाकस चषक 2025 मध्ये होतो आहे. सन्माननीय मंगेश दादा पवार आणि आयोजक कमिटीतर्फे साम्राज्य बैलाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच्याच बरोबरीने मंगेश दादा आणि सोनू शेठ कदम आणि त्यांची सगळी मंडळी यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे, काय बैल आहे, आहा काय लुक पाहायला मिळतोय, काय क्रेज पाहायला मिळते. मुंबई किंग साम्राज्य आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र साम्राज्य या बैलाचं आगमन या ठिकाणी मंचावरती नक्कीच होत आहे. हा जल्लोष पाहायला मिळतोय, हा आनंद पाहायला मिळत आहे, हे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण की आनंद आहे साम्राज्य बैलाच्या येण्याचा. आणि हा आनंद मात्र अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मुंबई किंग, पब्लिक किंग, मुंबई बिनजोडचा बादशाह साम्राज्य बैल, ज्याला मात्र आपण टीव्ही स्क्रीन्स वरती पाहत आहे आणि त्याचं स्वागत अगदी धडाकेबाज अंदाजाने या स्पर्धेमध्ये नक्कीच केलं जात आहे. त्याच्याच बरोबरीने त्यांच्या समवेत सगळे आमचे पाहुणे, ज्यांना विनंती असेल की आपण यावं सन्माननीय मंगेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते साम्राज्य बैलाचं स्वागत. हे फक्त तुम्हाला वाकत चषकामध्येच पाहायला मिळेल. एक बैल, एक प्राणी, परंतु त्याला एवढा आदर, एवढा मान, एवढा सन्मान फक्त मंगेश दादा पवार आणि वाकस गावच देऊ शकतो. आणि या ठिकाणी साम्राज्य या बैलाचं स्वागत या ठिकाणी नक्कीच होताना आपण पाहतोय. मुंबई बिनजोडचा बादशाह मंगेश शेठ पवार साहेब, रुपेश उर्फ सोनू शेठ कदम साहेब यांचा पब्लिक रिंग मैदानात ज्याच्या नावाचा होतो गाजा वाजा आणि साम्राज्य बैल एकच राजा, हे मात्र ज्यांनी दाखवून दिलं तो मुंबई बिनजोडचा बादशाह साम्राज्य बैल. आणि त्याचा स्वागत सोहळा मात्र या ठिकाणी आपण ऑन स्क्रीनवरती मात्र लाईव्ह नक्कीच पाहतोय. क्या बात आहे. आमचे सगळे आयोजक मंडळी, त्याच्याच बरोबरीने साम्राज्य बैलासोबत आलेली त्यांची सगळी मेंबर्स या ठिकाणी आहेत आणि एक फोटो या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. साम्राज्य बैल अर्थातच मैदानावरती बुलेट ट्रेनपेक्षा स्पीडमध्ये हा धावणारा बैल आहे, ज्याने कित्येक मैदानं स्वतःच्या स्पीडने गाजवलेली आहेत. असा साम्राज्य आपल्या सगळ्यांचा लाडका बैल, ज्याचा सन्मान त्यांच्या समवेत त्यांचे सगळे मेंबर्स, आमचे आयोजक मंडळी
आणि फोटो सेशन केलं जातं. ही छायाचित्र या आठवणी मात्र कॅमेरामध्ये कैद केल्या जात आहेत. काय कमालीचा हा सोहळा या ठिकाणी पाहायला महत्व आहे. आपण पाहतोय की साम्राज्य या बैलासोबत मात्र बरीचशी छायाचित्र आता टिपली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा बैलगाडा क्षेत्राला लीगल मान्यता दिली गेली कोर्टाच्या माध्यमातून, तदनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यती फार मोठ्या प्रमाणावर होताना आपण पाहिल्या. बऱ्याचशा बैलांना मात्र आपण आपलं नाव लौकिक कमवताना महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये पाहिलं. आणि त्यातील एक नामांकित बैल अर्थातच मुंबई बिंदोडचा बादशाह साम्राज्य या बैलाला मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच कंटिन्यू करण्याची विनंती या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर आपल्याला असेल. आणि फलंदाज तुम्हाला फ्री हिट कंटिन्यू आहे. चला विनंती करूया आपण या ठिकाणी आमच्या पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सगळ्या पाहुण्यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती आलात तर आम्हाला आनंद होईल. व्यासपीठावरती विराजमान व्हा. चलेंगे दोस्तों, फिर एक बार मैदान पर फ्रेड यहाँ से कंटिन्यू होती हुई आपको बल्लेबाज के लिए नजर आएगी. बैकफुट पर गए जरूर है, ऑन साइड पर यहाँ से ड्राइव किया. फाइनल लेग रीजन में रफ्तार के साथ गेंद ट्रैवल कर रही है. सिंगल को पूरा दूसरे की मंसूबा है और चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर 2 रन पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 के साथ स्कोर होगा इंक्रीज. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 48 यानी 48 रन यहां से आपको आते हुए नजर आएंगे. 48 रन मारिए इस ओवर में. आखिरी गेंद आपको यहां से जरूर बचती हुई नजर आएगी. शुरुआती की 4 गेंदें 0 रन 2 विकेट, लेकिन उसके बाद काफी रन खर्च किए गेंदबाज मुजक्कर ने. इस बार भी बल्ला घुमा, अपील यहां से जरूर की. शॉट थर्ड मैन पर गेंद, सिंगल को पूरा किया, दूसरे के लिए वापस आएंगे. रनआउट का मौका बन सकता है, लेकिन ये देखिए सिंगल का कन्वर्जन यहां से डबल में किया जाएगा और 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे. इन्हीं 2 रनों के साथ पहली पारी का खेल यहां से समाप्त हो चुका है और रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 50 रन. यहां से जय भैरवनाथ वरई टीम के कंप्लीट हो चुकी है और आने वाली 30 गेंदें और टीम दामद के सामने 51 यानी 51 का टारगेट यहां से सेट किया जाएगा. साम्राज्य बैल याला मात्र या ठिकाणी आपण ऑन स्क्रीन वरती मात्र नक्कीच पाहतोय. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. 1 साइड हिरो आहे आणि बैलगाडा क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्या मुंबई बिंजोडचा किंग अर्थातच साम्राज्य या बैलाला आपण पाहतोय. त्याच्या बरोबरीने त्यांची सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच सन्माननीय मंगेश शेठ पवार साहेब आणि रुपेश उर्फ सोनू शेठ कदम साहेब यांचं पब्लिक रिंग साम्राज्य ज्यांची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये होताना आपण या ठिकाणी नक्कीच पाहिली. अजिंक्य पवार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पुढील मॅच या ठिकाणी नक्कीच असेल धामोते आणि त्यांना फाईट करताना वाकस 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल टॉस करण्यासाठी यावं. चला धामोते टीमचा कॅप्टन, इनिंग ब्रेक झालाय, कंपल्सरी टॉससाठी या. आणि वाकस 11 इनिंग ब्रेक आहे, कंपल्सरी टॉससाठी या. तीस गेंदे और 51 का पीछा यहां से करना है टीम दामोद को. ये रन चेस होंगे या डिफेंड होंगे, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर.
लेकिन दूसरी पारी में क्या होगा ये आंखों ने गाल सुनाने के लिए चलेंगे हमारे साथी कमेंटेटर इस विभाग की मराठी की एक उभरती तोफ चलेंगे प्रकाश भला सर इनके पास। शुक्रिया। अगदी आपण इथे बघू शकतोय अगदी तिकडे टॉस केला जातोय आपण बघाल वाकस 11 विपक्षात आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच अमरजीत दामोते या दोन संघादरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्याचा टॉस तिथे होत असताना आपल्याला बघायला भेटतोय तर हा टॉस तिथे नक्कीच केला जाईल आणि हा टॉस करण्यासाठी मी आमचे सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस तिथे करायचा आहे। आता आपल्याला बघायला भेटेल एक भरपूर चांगली लढत दोन्ही संघ जर बघायला गेले तर खूप स्ट्रॉंग संघ आहेत आणि या दोन्ही संघाची मॅच आपल्या सर्वांना खूप चांगलीच बघायला भेटेल। याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असलेला संघ म्हणजेच वाकस 11 संघ आपल्याला बघायला भेटतोय आणि त्यांच्या विपक्षात अगदी थेट आपण बघाल अमरजीत दामोते हा संघ आहे आणि हा टॉस इथे झालेला आहे आणि टॉस वाकस 11 संघाने इथे जिंकलाय आणि प्रथम त्यांनी फलंदाजी घेतली आणि गोलंदाजी करत असताना अमरजीत दामोते संघ आपल्याला बघायला भेटेल। जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं आणि त्या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय खूप चांगल्या पद्धतीचं लक्ष बनवलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ते म्हणजेच थेट जय भैरवनाथ वरई संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रथम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल जर बघायला गेले तर 5 ओव्हरमध्ये 50 धाबा कुठल्यात आणि 51 धाबेचं लक्ष या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना आपण थेट या मॅचमध्ये मात्र दामत संघाला बघताय। दामत संघाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली आहे। त्यानंतर आपण बघू शकतो या व्यासपीठावरती बऱ्याचशा पाहुण्यांची उपस्थिती देखील राहिली आहे आणि गोलंदाज बंटी ठाकरेसाठी इथे सुवर्ण संधी येत असताना आपल्याला बघायला मिळेल। अगदी आदरणीय अगदी आपण बघाल मनोजी कराडकर आणि अगदी आमचे आदरणीय भास्करजी जाधव या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे। खूप भली मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025 ची चर्चा मात्र सातत्याने या स्पर्धेची होत असताना आपण बघताय आणि कोणत्याही फलंदाजांना जर इथे अगदी आपण बघू शकतोय मुंबई बिनजोडचा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं असं साम्राज्य बैल मात्र या दरम्यान इथे उपस्थित झाला आणि या बैलाचा जर वरती कोणत्याही फलंदाजांना षटकार मारला तर आमचे आदरणीय तेजसदादा जाधव यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटेल। जाऊया सामन्याच्या दिशेनं तिकडे मैदानामध्ये पाठवली गेली आहे थेट दामत संघाची फलंदाजी आणि दामत संघाकडून मैदानामध्ये सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये इंटर होत असताना आपण बघाल बबलू आणि साद हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र तिकडे बॅटिंग करण्यासाठी इंटर होत आहेत आणि सामन्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण सध्या तरी पहिल्या स्पेलमध्ये मात्र या मॅचमध्ये आपण बघतोय सध्या सगळीला जय भैरवनाथ वरई संघाकडून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती संदेश सज्ज झाले आहेत। पहिलाच बॉल तिकडे आपण मैदानामध्ये बघू शकतोय गोलंदाज संदेश या क्षणी बघायला गेले तर नक्कीच बॅटरच्या बॉडीपासून हा चेंडू लांब ठेवतोय जेणेकरून आक्रमण होणार नाही परंतु तिकडे मैदानामध्ये पहिला बॉल जर बघायला गेले तर फलंदाजासाठी बीट करत असताना आपल्याला बघायला मिळाला गोलंदाज संदेशचा। सामना चांगलाच होईल 5 षटकांची मॅच आहे आणि या सामन्यामध्ये भले मोठं लक्ष चेसिंग करत असताना आपण सध्या तरी या मॅचमध्ये दामत संघाला बघताय बॅक टू बॅक सलगचा दुसराही बॉल तिकडे जर बघायला गेलं तर गोलंदाज संदेशचा
सलग कॉपी बुक स्टाईलमधून आलाय, बॉडीपासून लांब ठेवलं, बॅक टू बॅक दुसराही चेंडू खेळपट्टीवरती डॉट फेकत असताना मैदानामध्ये गोलंदाज संदेशला आपण बघताय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये या मॅचमध्ये लक्ष्य 51 धाब्याचं चेसिंग करत असताना मात्र तिकडे आपण दामट संघाचा सलामीला बघताय आणि सलामीमधून आपण बॅटिंग करत असताना सध्या तरी बबलू आणि साद या दोन बॅट्समॅनला बघाल. स्ट्रायकर एंडला बबलू बॅटिंग करतायत, ज्या बबलूने जर बघायला गेलं तर अनेक वेळा अगदी दामत गावासाठी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय आणि आज पुन्हा एकदा वाकस गावाच्या मैदानावरती हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. रिव्हर्स शॉट आपल्याला बघायला भेटतो आहे, सरळ बोट वाकडं केलंय, म्हणजेच हा फटका खूप चांगला आपल्याला बघायला भेटतो आहे. बॅटर बबलूच्या बॅटमधून पाठवून दिला, हा चेंडू सीमा पार मिळाल्यात. इथे संदेशच्या विरोधात 4 चौकार. बरोबर तिकडे मैदानामध्ये फलंदाज बबलूच्या बॅटमधून 4 आलाय. ही सुरुवात फार गरजेची आहे कारण लक्ष्य फार मोठं चेस करायचं आणि त्यामुळे इथे फलंदाजाला हात खोलावे लागतील. मागे सरकले आहेत, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये हा फटका पीक केलाय फलंदाज बबलूने, परंतु मिड ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला येऊन हा बॉल अडवून फेकतोय आणि जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत मैदानामध्ये मात्र तिकडे बबलूच्या बॅटमधून याही चेंडूवरती 2 धाबा येत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. मेहनत तर नक्कीच घेतली जाते हा सामना जिंकण्यासाठी संपूर्ण दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून, परंतु यश मिळेल की नाही हे देखील बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण तिथे मैदानामध्ये जो जिंकेल तो मात्र या मॅचचा सिकंदर असेल आणि जिंकणार कोण हे पाहण्यासाठी मात्र मैदानामध्ये आपण सर्वजण मात्र नक्कीच रमलो गेलो आहे. सुरेख पद्धतीचा सामना आहे, सुरेख पद्धतीचा सामना आपण बघतोय. मागे सरकले आहेत, फॉलोविंग स्वीप केली आहे, फटका खूप चांगला आहे, बबलूच्या पाठमधून आलाय. सध्या सगडीला हा मनगटाचा जोर आणि स्वेरलेगला लावलाय खणखणीत झणझणीत 4. खूप चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला बघायला भेटतोय आणि इथे कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटतंय. कोणत्याही फलंदाजानं जर थेट साम्राज्य बैलाच्या जवळ जर थेट षटकार मारला तर आपण बघू शकतायत आमचे सन्माननीय आदरणीय तेजस दादा जाधव यांच्याकडनं मात्र थेट 1100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. खरं तर मुंबई बैलगाडा क्षेत्रातील एक पब्लिक किंग म्हणून ओळखला जाणारा हा बैल आपण बघतोय. साम्राज्य बैलाची रॉयल एंट्री इथे काहीच वेळा झाली होती आणि खरं तर नक्कीच मैदानामध्ये आपण सामना देखील तितकाच जबरदस्त बघतोय. मागे सरकले, थोडंसं हलकंसं टच केलं मैदानामध्ये. हा चेंडू जर बघायला गेला तर गोलंदाज संदेश खूप चांगला फेकतोय. डॉट बॉलची फेकी राहिली आहे. पहिला ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये चेज करत असताना 51 म्हणजेच 51 धावेचं लक्ष्य या मॅचमध्ये आपण बघतोय. दामत संघ पोहोचलाय पहिल्या षटकामध्ये या धावफलकावरती 10 या धावसंख्येवरती. 10 धाबा धावफलकावरती बनल्यात. पहिलं पॉवर प्ले संपलं गेलंय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना आपण संदेशला पाहिलं, ज्या संदेशने भरपूर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती एक डॉट बॉल टाकला, दुसराही डॉट बॉल आला, तिसऱ्या बॉलवरती 4 खर्च केल्या होत्या, तदनंतर चौथ्या बॉलवरती डबल आली, 5व्या बॉलवरती 4 आल्या आणि शेवट चांगला राहिला, डॉट बॉल आला आणि अशा प्रकारे हे षटक खूप चांगलं बघायला मिळालं. परंतु अजून देखील मॅचमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. सध्या तरी जय भैरवनाथ वरई संघाला आणि 4 षटकांमध्ये इथून अजून देखील फारसं मोठं कमबॅक करून ठेवायचं आहे. तिकडे मैदानामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. आपण बघतायत सध्या 3 फिल्डर मात्र नक्कीच मौजूदी क्षेत्ररक्षणामध्ये फैलावले गेलेत आणि ते 3 क्षेत्ररक्षक आपण बघाल एक्स्ट्रा कव्हर एक आहे, मिडॉन आहे आणि तदनंतर तिकडे जर बघायला गेलं तर मिड विकेट उपस्थित ठेवला आहे आणि दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी मैदानामध्ये क्षितिज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज झाली आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. ओहो, तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय पंचांकडे लाऊड अपील राहिली आहे आणि फलंदाज परफेक्ट जर बघायला गेला तर नक्कीच मिडल स्टिक वरती सापडलाय आणि मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आता लागतोय विकेट या मॅच मध्ये दामत संघाला. फलंदाज बाद.
ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय परफेक्टली तिकडे फलंदाज जर बघायला गेलं तर नक्कीच विकेटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय आणि या मॅचमध्ये दामट टीमला लागलाय पहिलं नुकसान. स्ट्रगल करण्यात भाग पडलं जात आहे मैदानामध्ये. या मॅचमध्ये सध्या तरी जय भैरवनाथ वरई संघाच्या गोलंदाजामधून समोर मॅचमध्ये दामट टीमचा फलंदाजाला आणि इथून आता प्रेशर मात्र भलमोठं निर्माण करून ठेवलंय या मॅचमध्ये वरई संघानं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच या ठिकाणी सुरू आहे. वाकच चषक 2025चा आपण आनंद घेतोय, परंतु आणखीन एक दमदार स्पर्धा अर्थात दोस्ती चषक 2025 जिचं आयोजन मात्र दुर्वा 11 सावळे, स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि रुद्राणी 11 यांच्या माध्यमातून येता 7 ते 10 मार्च रोजी मात्र केलं जाईल. आणि त्या दोस्ती चषकामध्ये तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल, 50,000 द्वितीय पारितोषिक, तिसरं चतुर्थ आणि पंचम क्रमांकासाठी 25,000, 13,500 रुपये अशी प्रवेश फी असेल. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV त्या स्पर्धेमध्ये दिला जाईल. बेस्ट बॅटर बॉलरसाठी कूलर दिला जाईल. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गणेश दादा मोळक आणि नरेश दादा मेनमिने यांच्या वाढदिवसानिमित्त दोस्ती चषक 2025 सावळेच्या मैदानावरती असेल. ज्याला कोणाला पाठ घ्यायचा असेल त्यांनी संभाजी पथारे सरांशी त्या ठिकाणी नक्कीच संपर्क करावा. त्यांचा नंबर या ठिकाणी आहे 9209769177. या क्रमांकावरती आपण संभाजी पथारे सरांसोबत संपर्क करा आणि दोस्ती चषक 2025 सावळेमध्ये तुमची टीम मात्र नक्कीच खेळेल. सामन्यामध्ये आपण बघू शकतोय भरपूर मोठी रंगात निर्माण झाली आहे, कारण तिकडे गोलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती मात्र भरपूर चुरशीची गोलंदाजी फेकत असताना आपण मैदानामध्ये सध्या तरी गोलंदाज क्षितिज या गोलंदाजाला बघाल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे, त्याने पहिल्याच बॉलवरती मॅचची प्राइजेस विकेट पटकावली आणि त्यानंतर 2 बॉल जर बघायला गेले तर बॅटर तिकडे पूर्णपणे मुजाफिर या फलंदाजाला मात्र रोखून ठेवलं आणि तिकडे मिस हिट, कनेक्शन जुळालं नाही आहे आणि आता विकेट किपरनं केलंय एक चांगलं काम. लागतोय मॅच मध्ये रेड सिग्नल, OT आउट फलंदाज. दुसरा बाद या मॅच मध्ये दामट टीमचा. मॅच मध्ये आपण बघू शकतोय फार मोठं नुकसान राहिलं. ऑन स्क्रीन अक्षर रिप्ले मध्ये नाराज राहिले स्वतःवरती फलंदाज मैदानामध्ये सध्या तरी अगदी नक्कीच मुजाफिर, कारण संघाने भरपूर उमेदा ठेवून पाठवलं होतं, परंतु मॅच मध्ये हिरादे आणि उमादे बघायला गेल्या तर नक्कीच जळून खाक झाल्या आणि आता सामन्यामध्ये 10 वरती 2 नुकसानं राहिली आहेत या मॅच मध्ये दामट संघाची. प्रेशर काय चीज आहे हे मात्र नक्कीच आता मैदानामध्ये आपण परफेक्टली क्रिएट होत असताना बघतोय बॅटिंग करणाऱ्या दामट संघावरती. कोणता तरी फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एक सेट इनिंग मॅच मध्ये फलंदाजाच्या बॅटमधून येणं फार गरजेचे आहे, परंतु मैदानामध्ये मात्र तिकडे सध्या तरी आपण बघाल गोलंदाजाचे फिंगर भरपूर या शेडूवरती फिरवले गेलेत आणि तिकडे बॅट्समन मैदानामध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय रोखून ठेवत असताना मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना क्षितिज या गोलंदाजाला खूप चांगली गोलंदाजी होती आहे. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना संपूर्ण वरई संघाकडून आणि या दरम्यान आपण बघू शकतोय मैदानामध्ये येते अजून एक मॅचची प्राइजेस गोल्डन विकेट आणि सामन्यामध्ये बघायला गेलं तर गोलंदाजी करत असताना क्षितिज या गोलंदाजानं या स्पर्धेतील पहिलं निर्धारित षटक मात्र फेकलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. वा, आज बघायला गेलं तर जय भैरवनाथ वरई संघाचा क्षितिज हा गोलंदाज अखंड बघायला गेले तर संपूर्ण वाकस चषकाच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये खूप खात्री देणारी गोलंदाजी करत असताना जाणवलाय. कोणतीच धाव खर्च नाहीये, 3 विकेट मिळाल्यात आणि मॅच मध्ये आता पूर्णपणे बघायला गेले तर बॅकफुटला ढकललं गेलंय. सध्या तरी बॅटिंग करत असताना दामट टीमला 3 लॉस, 10 धावा दाफल कबड्डी बनतायत. आणि नुकतंच आपण बघाल कोणत्याही फलंदाजानं जर षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली तर आपण बघाल फायर ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून लावलं जात आहे.
फलंदाजाला मैदानामध्ये एक भागीदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण सामना हळूहळू पाहिला ना तर नक्कीच भरपूर मोठ्या दडपणाखाली पोहोचत असताना आपण बघताय, कारण तिकडे मॅचमध्ये 3 नुकसानं केली आहेत हे लक्ष चेस करत असताना दामट टीमनं, आणि त्यामुळे आता कोणत्याही फलंदाजाला बिग हिट शॉट खेळणं फार गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आहे आणि मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती रितेश हा गोलंदाज सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये फैलाव होतोय. 38 सर्कलमध्ये आपण बघू शकाल भरपूर चांगलं जाळं विणलंय आणि तिकडे बॅटिंग करत असताना एका चांगल्या फलंदाजाला आपण बघतोय. फुल टॉस बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, कॉलिंग थोडंसं अडथळ्याचं राहत आहे आणि या चेंडूवरती बघायला गेले तर गोलंदाज पहिलाच बॉल रितेश मात्र खूप सुरेख फेकतोय. डॉट बॉल, जितके जितके या मॅचमध्ये डॉट बॉल येतील ना तितकं तितकं प्रेशर हे मात्र वारंवार या मॅचमध्ये बनलं जात आहे फलंदाजी करत असताना दामट टीमवरती. आणि नक्कीच आपण बघाल गोलंदाज रितेशचा जर विचार केला तर नक्कीच भरपूर कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु क्रिकेटला वय नसतं हे नेहमी तुम्हाला सांगितलं जातं आणि आज हे तुम्हाला बघायला भेटत आहे. तुमचं वय किती आहे हे मात्र माहीत नाही, परंतु तुमचा खेळ किती महान आहे हे मात्र प्रत्येकाला माहीत असतं आणि त्याच्याच जोरावरती तुम्हाला प्रसिद्धी मिळत असते. या बॉलवरती थोडंसं लेंथमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज रितेशनं. परफेक्ट जर बघायला गेले तर अतिरिक्त रन्स या बॅटलमध्ये मिळती आहे फलंदाजी करत असताना दामत टीमच्या दाफलकाला, आणि आता दाफलकावरती लागला जातात त्या म्हणजे 11 धाबा दाफलकावरती बनल्यात. मॅचमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पण बबलू या फलंदाजाला बघाल स्विचित खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेस. परफेक्टली सक्सेस बॉल तिकडे मैदानामध्ये फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती सध्या रितेश या गोलंदाजाला बघाल. वा, इंटरेस्टिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे सध्या तरी. जय भैरवनाथ वरई संघाकडून या सामन्यामध्ये भरपूर रंग भरले जात आहेत मैदानामध्ये सध्या तरी. या मॅचमध्ये तिकडे वारंवार आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि त्यामुळे इथे मॅचमध्ये भरपूर मोठा प्रेशर बनला, परंतु तिकडे साकरेनला बबलू आहेत आधी वाकलाय आणि मैदानामध्ये ठोकलाय. फाईन बाउंड्री लाईनचा पल्लीकडे हा धमाका बबलूच्या बॅटमधून येतोय. हा सिक्सर. खूप चांगल्या प्रकारचा फटका आला, चप्पल झाले. तदनंतर गोलंदाजाला मात्र भाग पडलं स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यासाठी, आणि तदनंतर बबलूने जर बघायला गेले तर नक्कीच चांगल्या मौसम मधून हा लांब लचक लावलेला षटकार आपण बघतोय. षटकाराच्या मदतीने आता दाफलक थोडासा पुढे जातोय. दाफलकावरती आपण बघाल सध्या तरी 17 धाबींवरती पोहोचलाय दामत संघ. 3 षटकार जर या ठिकाणी येतील तर 1100 रुपयांचं बक्षीस सन्माननीय देविदासजी तामाणे साहेब यांच्याकडून दिलं जाईल. 3 बॉल 3 षटकार 1100 रुपये दिले जातील. सामना भरपूर महान रीतीचा आपण बघतोय. खोला टाकलेला बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न तिकडे मैदानामध्ये गोलंदाज सध्या रितेशने केला, परंतु चांगलासा चॉप केलेला स्ट्रोक आपण बबलूच्या बॅटमधून बघितलाय. थेट एक्स्ट्रा कव्हरला बॉल पकडून फेकला, तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती इझी मिळवत असताना तिकडे बॅटर बबलूला पण बघितलंय. थोडंसं मॅचमध्ये लक्ष टाकलं तर थोडंसं धीमी लेवलचं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे सध्या दामत संघाकडून. बरोबर दाफलकावरती आपण बघताय 18 धाबीवरती आता दामत संघ पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग करत असताना आपण रियान या बॅट्समनला बघताय. रियान मैदानामध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती बघायला गेलं तर पूर्णपणे मनगटाची ताकद झोकू शकले नाहीयेत फलंदाज तिकडे रियान, आणि याही चेंडूवरती एकच सिंगल डबलनं आता काही चालणार नाहीये, कारण मैदानामध्ये लक्ष फार मोठं चेस करायचं आहे आणि त्यामुळे हे लक्ष चेस करण्यासाठी कोणत्या तरी फलंदाजाला मात्र नक्कीच एक खंबीर रीतीची बॅटिंग मैदानामध्ये खेळणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय देविदास तामाणे साहेब यांचं सुपुत्र सन्माननीय दक्ष तामाणे यांच्याकडून 3 बॉलवरती 3 चौकार जर आले तर 1000 आणि 3 षटकार जर आले तर 1100 हे बक्षीस मात्र नक्कीच दिलं जाईल.
बरोबर तिकडे मैदानामध्ये आपण बघाल फाईन्स लेगला एक चांगलासा फटका खेळला. क्षेत्ररक्षक मौजुदी क्षेत्ररक्षणामधून बॉल पकडून फेकले तोपर्यंत मैदानामध्ये या बॉलवरती भेटली आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि अशा प्रकारे मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना सध्या आपण बघाल दामत संघ 3 नुकसान करत असताना 20 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. मॅचमध्ये आपण बघाल थोडीशी चर्चा होती आहे तिकडे दोन्ही संघाची. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दिला जातो आहे. मॅचमध्ये वापसी तर खूप चांगल्या प्रकारची केली आहे गोलंदाजीमधून सध्या तरी जय भैरवनाथ वरई संघाकडून. परंतु तिकडे दामत संघाला देखील लक्ष चेस करायचं आहे कारण त्यांना देखील माहिती आहे आज नाही तर कधीच नाही म्हणून आज आलो तर तुम्हाला या संधीचा लाभ तर उठवावाच लागेल. आणि तिकडे मैदानामध्ये लक्ष 51 धावेचं चेस करत असताना दामत टीमला आपण बघतोय 3 षटकं संपली आहेत 20 लागल्यात. आता इथून शेवटचे 2 षटकं आणि गरज असेल ती म्हणजेच 31 धावेची. चला आपण स्वागत समारंभाकडे या ठिकाणी लगेचच वळूया. आमच्या मंचावरती आज बरेचसे पाहुणे मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. मी आदरणीय सन्माननीय ज्या बैलाचा गाजा वाजा मात्र आपण केला आणि महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या बैलाने स्वतःच्या नावाने बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे त्या मुंबईचे किंग अर्थातच साम्राज्य बैलाचे मालक हिंदवी एंटरप्राइजेसचे सन्माननीय रुपेश दादा कदम यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. दादांना विनंती असेल की दादा आपण यावं पुढे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. रुपेश दादा कदम एक दमदार व्यक्तिमत्व, एक तरुण तडफदार नेतृत्व आणि ज्यांच्या बैलाने मात्र अक्षरशः महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव लौकिक कमावत असताना मात्र मुंबई किंग पब्लिक किंग ही पदवी मिळालेली आहे. आणि त्या साम्राज्य बैलाचे मालक हिंदवी एंटरप्राइजेसचे सर्व आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय रुपेश भाई कदम साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. रुपेश दादा कदम साम्राज्य बैल खरंतर या बैलाची काळजी देखील ते घेत असतात. त्याला प्रत्येक गोष्ट मात्र वेळोवेळी पुरवत असतात आणि तदनंतर त्याच्यामुळे मात्र सन्माननीय रुपेश दादा कदम यांचं नाव मोठं होताना पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय रुपेश दादा कदम ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. पुढील सन्मान या ठिकाणी केलं जाईल साम्राज्य बैलाचे बिनजोडचे नियोजन करणारे सन्माननीय उकरूळ गावचे सागर शेठ खडे साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. वाईड बॉल आलाय सन्माननीय सागर शेठ खडे साहेब साम्राज्य बैलाचे बिनजोडचे नियोजन करणारे. खरंतर या बैलाची जेथे कुठे शर्यत असते त्याचं नियोजन अगदी टॉपचं होतं आणि ते टॉपचे नियोजन करणारे उकरू गावचे सन्माननीय सागर शेठ खडे साहेब ज्यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं गेलं आहे. कल्पेश शेठ मसे साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं आणि आपण देखील मात्र या सन्मानाचा स्वीकार करायचा. अगदी आपण बघू शकतोय इकडे पाहुण्यांचा शुभ सन्मान होतोय आणि तिकडे मैदानामध्ये आपण बघाल वेगळं दृश्य बनलंय आणि सामन्यामध्ये आता भरपूर कठीण प्रसंगांचा सहवास झेलत असताना या मॅचमध्ये दामत संघाला बघाल कारण खोल आहे अजून एक विकेट फलंदाज बाद. चला पुढील सन्मान या ठिकाणी आता लगेचच घेतला जाईल. साम्राज्य बैलाचे बिनजोडचे स्पेशल ड्रायव्हर अर्थातच सुदर्शन ड्रायव्हर खोपोलीवाला ते आमचे सुदर्शन दादा यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येईल. साम्राज्य बैलाचा गाडा चालक आला आणि सुदर्शन ड्रायव्हर खोपोलीवाला असं आपण नक्कीच म्हणूया आणि ते सुदर्शन दादा यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केलं जात आहे. चांगली मंडळी आहेत आज साम्राज्य बैलाचे सगळे मेंबर्स त्यांच्या पाठीराखी त्यांचे ओनर त्यांचं सपोर्टिंग स्टाफ त्यांचे बैलगाडा चालक सगळी मंडळी आज आलेली आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करतोय. त्यानंतर पुढील सन्मान साम्राज्य बैलाच्या नियोजनाचा बादशाह अर्थातच वैभव दादा मोरे आणि तुषार दादा मोरे या दोन्ही साहेबांचं स्वागत केलं जाईल. विनंती असेल की आपण यावं. एक धाव येते त्याच्याच बरोबरीने साम्राज्य बैलाच्या नियोजनाचे बादशाह वैभव भाई मोरे असतील तुषार भाई मोरे असतील तदनंतर निखिल असतील आणि समीर
निखिल आणि समीर आपल्याला पण विनंती आहे की आपण पण त्या ठिकाणी त्या सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच मात्र या ठिकाणी सुरू आहे, परंतु पाहुणे आमची या ठिकाणाहून प्रस्थान करतील, त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे त्यांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी नक्कीच घेतोय. चांगला बॉल आहे यावेळेस, फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय, मिसफिल्डिंग झाली आहे, एकेरी धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, वेगाने परत येत आहेत. धोका होऊ शकला असता परंतु चित्याच्या चपळाईने या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. बरोबर आपण बघू शकतो तिकडे खूप चांगल्या प्रकारचा सामना पाहायला पुढील सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. साम्राज्य बैलाला सजवण्याचं काम करणारे सन्माननीय प्रमोद दादा यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. साम्राज्य बैलाला सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते प्रमोद दादा नाणेकर साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती नक्कीच केलं जात आहे. हॅलो एज घेतली आहे यावेळेस विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होईल, नो डाऊट कॅच आउट. चला पुढील सन्मान मात्र लगेचच घेतला जाईल. सन्माननीय आदरणीय पाहुणे हरिश्चंद्र दादा मिनमिने साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी हरिश्चंद्र दादांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि या सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी आपण करायचा आहे. हरिश्चंद्र दादा मिनमिने साहेब आज या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी लगेचच केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली मॅच या ठिकाणी सुरू आहे. यावेळेस दांडी 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 गोल केली जातीये, फलंदाज होतोय त्रिफळाची बाद. बरोबर तिकडे मैदानामध्ये मात्र अजून एक नुकसान केलंय या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना. सध्या तरी दामद संघाने जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो फलंदाज मात्र भरपूर प्रमाणामध्ये निराशाचं रूप घेऊन बाहेर पडत असताना आपल्याला बघायला भेटतोय. पुढील सन्मान केला जाईल. सन्माननीय हरचंद करडे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आपण हरचंद करडे साहेबांना विनंती करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपण या सन्मानाचा स्वीकार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. वाकस गावावरती आणि मंगेश दादा पवार यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज ही सगळी मंडळी या व्यासपीठावरती कार्यक्रमाची शोभा वाढवताना पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे हरचंद करडे साहेब ज्यांचं स्वागत मात्र केलं जात आहे. आणि आता आपण वळूया ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रकाश सर यांच्याकडे. थँक्यू सो मच नक्की सर. आणि लगेच आपण जाऊया सामन्याच्या दिशेने. आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये सध्या तरी जय भैरवनाथ वरई संघ मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळते आहे आणि वरई संघाला मात्र स्पॉन्सर्स केले गेलेले व्यक्तिमत्व आपण बघू शकतोय. सुरेश दादा सुनील दादा मालुसरे आणि नरेशजी भुसारे या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत आहे. चला फास्ट घ्यायचं आहे, दोन्ही टीमला विनंती आहे. मॅचमध्ये आता आपण बघाल 6 नुकसानं झाली आहेत. दाफल कबड्डी फक्त आणि फक्त आपण धावसंख्या बघतोय 25 आणि मॅचमध्ये वेगळी निगळी रंगात बघायला भेटती आहे. चपल झाली आहेत अक्रॉस दी लाईन. फटका खूप दमदार बघायला भेटतो आहे फलंदाजाच्या बॅटमधून आणि आता आशेची किरण लौकिक होत आहेत. दामट टीमला मिळत आहेत या 4. खूप चांगल्या प्रकारचा फटका होता. ऑन स्क्रीन रिप्ले बघू शकतोय. फुल टॉस बॉल होता. तासाभरती बघायला गेले तर खूप चांगलं कनेक्शन जुळवला फलंदाजानं आणि तिथे मात्र मैदानामध्ये आता शेवटला काय होईना परंतु चौकार आला आणि आता या चौकार आणि दाफल कबड्डी दामद संघाचा दाफलक पुढे जात असताना आपण बघतोय दाफल कबड्डी बनलात तर म्हणजे सध्या तरी 29 आणि मॅचमध्ये आपण बघू शकतोय सध्याचा घडीला थेट 4 षटकांचा खेळ संपलाय आणि मॅचमध्ये आता इथून इक्वेशन राहिले शेवटचे 6 बॉल आणि
22 धावेची गरज. शेवटचे 6 चेंडू आहेत, 22 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिकडे सध्या तरी आपण बघाल मॅचमध्ये दामट टीमला अजून देखील मॅचमध्ये काही होऊ शकेल, कारण क्रिकेट हा खेळ वारंवार बघायला गेलं तर अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि त्यामुळे मैदानामध्ये हा देखील सामना कदाचित वेळेनुसार आणि काळानुसार बदलू शकतो आहे. परंतु त्यासाठी मैदानामध्ये फलंदाजांना मोठ्या हिमतीनं ही मॅच लढावी लागेल. रात्रीची स्पर्धा आपण बघतोय, अगदी दुसरी नाईट या स्पर्धेची आहे आणि दुसऱ्या नाईटमध्ये अगदी बघायला गेलं तर मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकच बघायला भेटत आहेत. सामना स्टार्ट होतोय. तिकडे 6 बॉल 22 ची गरज आहे. 6 चेंडू 22 ची गरज असताना फलंदाज होते स्ट्रायकर एंडला. खूप ताकदवर शॉट होता, परंतु क्षेत्ररक्षक वाह, मी नेहमीच सांगत असतो की गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हटला तर क्षेत्ररक्षक आणि मैदानामध्ये त्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय मिड ऑनला हा सक्सेसफुल इंटरेस्टिंग झेल आणि सामन्यामधून आता दामट टीमला लागतोय अजून एक विकेट. चला आता पुढे पण एक सन्मान मात्र या ठिकाणी आपण नक्कीच घेणार आहोत. आदरणीय धर्मादादा शेळके साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विष्णू दादांना विनंती करतो की संतोष दादांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण धर्मादादा शेळके साहेबांचं स्वागत करायचं आहे. धर्मादादा शेळके साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार मात्र आपण करायचा आहे. संतोष दादा जगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच केला जाईल. बरेचसे पाहुणे मंडळी आहेत, प्रत्येकाला मान सन्मान देणं आपलं परम कर्तव्य आहे आणि आयोजक मंडळी अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. प्रत्येक पाहुण्याला मात्र यथोचित मान सन्मान दिला जातो आहे, कारण स्पर्धा मानाची आहे आणि प्रत्येकाला मान हा मिळेलच असा अट्टास मात्र आयोजकांचा आहे. आणि सन्माननीय धर्मादादा शेळके साहेब यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं गेलं आहे. अगदी तिकडे आपण बघितला सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती मात्र एक महत्त्वाची विकेट सापडली आहे या मॅचमध्ये. सध्या तरी जय भैरवनाथ वरई संघाला आणि तिकडे आता पुन्हा एकदा दामट संघाला मात्र नक्कीच प्रेशरमध्ये टाकलाय. हो, यावेळेला वेगवान बॉल होता, मागे सरकले आहेत. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये हा फटका ढकलला जातोय फलंदाज मुसीबच्या बॅटमधून, परंतु तिथे मिळते फक्त आणि फक्त शांत ठेवणारे एक सिंगल. आणि तिकडे आता स्ट्राईक चेंज होत असताना पॉपिन ग्रीच्या समोर आपण बघाल फलंदाज जकीर मात्र खेळपट्टीवरती बॅटिंग करतायत. सामना थोडासा बघायला लागला तर आता लांब होत चाललाय. दामट टीम पासनं फुल टॉस बॉल होता, मैदानामध्ये जकीर स्ट्रायकर एंडला होते, परंतु तिकडे बॅटची फुल टॉस बॉलवरती टॉपेज लागली होती आणि फाईन शॉट फाईनचा फिल्डर तिकडे झेलवरती प्रयत्न करत असताना बघायला मिळाला, परंतु तिथे मिळते आहे क्षेत्ररक्षकाला अपयश आणि इथे भेटते एक सिंगल. सामन्यामध्ये मेहनत तर भरपूर सुरू आहे, परंतु आज वेळ आणि काळ कुठेतरी बघायला गेला तर या मॅचमध्ये साथ देत नाही आहे सध्या तरी दामट टीमला. भरपूर मोठं स्ट्रगल केले जात आहे दामट संघाकडून या मॅचमध्ये. हो, शॉर्ट बॉल यावेळेला मात्र लांब लचक खेळण्याचा प्रयत्न केलाय. अपुरी कहाणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची लागती आहे. अजून एक विकेट, इथे फलंदाज बाद. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय पडल्यानंतर बॉल थोडासा बघायला गेलं तर बाहेरच्या दिशेनं जात होता, त्याच्यावरती पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु दामट टीमच्या फलंदाजाला मिळाला अजून एक अपयश. आणि सामन्यामधून आता सध्या जर बघायला गेलं तर नक्कीच दामट संघ मात्र भरपूर स्ट्रगल करतोय. हालात आणि परिस्थिती प्रत्येकाची खरं तर सारखीच नसते, हे मात्र तुम्हाला नेहमीच सांगितलं जात असतं. आज तुम्ही श्रीमंत आहात, उद्या तुम्ही गरीब व्हाल आणि मैदानामध्ये आज तुम्ही खरं तर एक मोठे विजयाचे शिलेदार आहात, तर कधी तुम्ही थेट बघायला गेले तर अपयशाचे देखील शिलेदार बनवू शकाल. आणि मैदानामध्ये तसंच क्रिकेट बघायला भेटतंय. अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये रिलीज करतोय सध्या गोलंदाज सध्याच्या स्थितीला रोहन हा गोलंदाज. आणि मैदानामधून आता हा सामना आपल्या साईडने हिसकावून घेत असताना आपण बघतोय या मॅच मध्ये जय भैरवनाथ वरई टीमला. वाह, काय क्रिकेट खेळले मॅच मध्ये वरई संघानं. या दरम्यान वेगात टाकलेला बॉल तिकडे मैदानामध्ये येतोय. सक्सेसफुल चेंडू, थर्डमॅनला चेंडू स्टॉप केलाय आणि मैदानामध्ये या सामन्यामध्ये जल्लोष मिळवत असताना एक महत्त्वाचा विजय संपादित केला आपल्या नावावरती. या मॅचमध्ये सध्या तरी वरई संघानं अभिनंदन राहील वरई टीम आणि हडलक सांगावं लागेल ते म्हणजेच दामट टीमला. जिंकलेल्यांचं अभिनंदन, हरलेल्यांचं गोरचं कौतुक करूया आणि तदनंतर जाऊया थेट पुढच्या सामन्याच्या दिशेनं. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला बघायला